महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे। ती म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदारकी। उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपतोय। आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे पुन्हा आमदार कसे होणार? महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे का? आणि यात भर पडली आहे ती म्हणजे शिंदे गटाने दिलेल्या एका खास ऑफरची। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंना काय सल्ला दिलाय, विधान परिषदेच्या निवडणुकीचं गणित नेमकं कसं असतं आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा आमदार होण्यासाठी किती मतांची बेगमी करावी लागणार आहे। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो। उद्धव ठाकरे यांची आमदारकी संपत असतानाच शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं। म्हस्के म्हणाले की उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन टाहो फोडण्यापेक्षा एकदा एकनाथ शिंदे यांना फोन करावा। शिंदे साहेब मोठ्या मनाचे नेते आहेत, ते नक्कीच मदत करतील। केवळ म्हस्केच नाही तर प्रताप सरनाईक यांनी देखील समन्वयाचा सूर आळवला। त्यांच्या मते संजय राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली। जर ठाकरेंनी एक पाऊल मागे घेऊन शिंदेंशी संवाद साधला तर त्यांची आमदारकी सुकर होऊ शकते, असा दावा आता सत्ताधारी गटाकडून केला जातोय। या विधानांमागे निव्वळ सल्ला आहे की उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न, यावर आता चर्चा रंगली आहे। शिंदे गटाच्या या ऑफरवर ठाकरे गटानेही तितक्याच जळजळीत भाषेत उत्तर दिलंय। आमदार वैभव नाईक यांनी नरेश म्हस्केंचा समाचार घेताना म्हटलं की उद्धव ठाकरेंनी आमदारकीसाठी फोन करण्याची गरज नाही। ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पदे भोगली त्यांनी आज त्यांना सल्ला देऊ नयेत, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलंय। नाईक यांच्या मते जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हाच उद्धव ठाकरेंनी फोन न करता थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन आपलं नैतिक धैर्य दाखवून दिलं होतं। त्यामुळे केवळ एका आमदारकीसाठी ते फोन करतील ही अपेक्षा करू नका, ही शक्यताच धुडकावून लावण्यात आलेली आहे। जनतेचे मूळ प्रश्न भरकटवण्यासाठी सत्ताधारी असे जाळे विणत असल्याचा आरोप देखील ठाकरे गटाने आता केलेला आहे। आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया। निवडणूक कशी होते? विधान परिषदेची निवडणूक ही विधानसभा निवडणुकीसारखी थेट नसते। यात पसंती क्रमानुसार मतदान म्हणजेच प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोट ही पद्धत वापरली जाते। समजा विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक आहे आणि विधानसभेचे 288 आमदार मतदान करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे विधानसभेत 20 आमदार आहेत। जर निवडून येण्यासाठी 27 मतांची गरज असेल तर त्यांना अजून 7 ते 8 मतांची गरज भासणार आहे। महाविकास आघाडीचं एकूण संख्याबळ जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाकडे 20 आमदार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे अंदाजे 10 ते 12 आमदार आहेत आणि काँग्रेस आणि इतर मित्र पक्ष मिळून प्रत्येकी एक आमदार जरी पकडला तरी आपण ही आकडेवारी त्यांची पूर्ण होऊ शकते। नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या 20 आमदारांनी शरद पवारांच्या उमेदवाराला साथ दिली होती। त्यामुळे आता विधान परिषदेच्या वेळी शरद पवारांचा गट ही परतफेड करण्याची शक्यता आहे। जर महाविकास आघाडीने एकजूट दाखवली आणि मित्र पक्षांची मतं मिळवली तर उद्धव ठाकरेंचा मार्ग मोकळा होऊ शकतो असं म्हटलं जातंय। पण जर याच महायुतीने म्हणजेच शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गट यांनी अतिरिक्त उमेदवार उभा केला तर मात्र घोडेबाजार किंवा मतांच्या फाटाफुटीची भीती निर्माण होऊ शकते। थोडक्यात सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंची पुन्हा आमदार म्हणून वर्णी लागणं हे पूर्णपणे महाविकास आघाडीच्या समन्वयावर अवलंबून आहे। तसंच शिंदे गटाने दिलेली फोन करण्याची ऑफर ही केवळ राजकीय खेळी वाटत असली तरी त्यातून त्यांनी ठाकरे गटाच्या कमी असलेल्या संख्याबळावर बोट ठेवलंय। येत्या काळात विधानसभेच्या रिक्त जागा आणि अपक्ष आमदारांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून येणार का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा।